आमदार रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवसानिमित्त खंडेरायाच्या मूर्तीची स्थापना व कलशारोहण उत्साहात संपन्न। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या फार्म हाऊस बनपिपळा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे दिनांक 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट रामकृष्ण हरी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। स्वतःच्या सांगता गुरुजी यांचे कीर्तन आयोजित केले होते। याच अनुषंगाने खंडेरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठान व कलशारोहण करण्यात आले। खंडेरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाना सौ रेखा रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले। आरती व पूजन हवन आमदार रत्नाकर गुट्टे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले। तर अखंड हरिनाम सप्ताहासाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भाविक भक्तांनी व महिलांनी आपली हजेरी लावली। यावेळी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। याच प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल हार पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांचा आदर सत्कार त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। हा तर खरा योगायोग आहे की महासाकांत खंडेरायाची आज प्राणप्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की साहेबांना जे देवाचं काम केलेलं आहे ना, तर ते साक्षात प्रसन्न झालं आणि आमचं दैवत आहे खंडेराया। तर दैठण्यालाही खंडोबाचं म्हणजे खूप हे करतात आणि योगायोग असा की ज्या दिवशी खंडेरायाचं लग्न होतं पौर्णिमेच्या दिवशी आणि त्याच दिवशी देवानी म्हणजे मालेवाडीची कावड आलेली होती तिथं आणि त्याच दिवशी खंडेरायाची मूर्ती मला गंगेमध्ये भेटली आणि तो देवाचा आशीर्वाद म्हणा की साहेबांना जे एवढे देवाचं काम केलेलं आहे, एवढं म्हणजे मतदारसंघामध्ये देवाचे काम केलेले, तर तेच प्रसन्न होऊन म्हणजे आपण पूर्वीच फक्त ऐकत होतो आपण की म्हणजे देवाचा चमत्कार दैवी चमत्कार आपण ऐकत होतो आपण है ना। पण जे साहेबांना काम केलं तर म्हणजे स्वतःहून देवानी आशीर्वाद रूपाने म्हणजे गरीब आपण म्हणतो ना की गरीब देव चालत आला, जसं की संत जनाबाईला पांडुरंग काम करू लागत होते तसं आज महासाकांत खंडेरायानेही आम्हाला प्रसन्न होऊन म्हणजे आज प्राणप्रतिष्ठा त्यांनी स्वतःहून म्हणजे एक म्हणजे आम्ही करायचं म्हणून नाही तर देव स्वतः आमच्याकडून करून घ्यायला लागले, तर ती आमची म्हणजे निवड केली देवानी। तर आज मला खूप चांगलं वाटायला लागलंय की आमच्या हातून देवाने हे कार्य पूर्ण करून घ्यायला लागले। तर असाच कृपा आशीर्वाद असावा आणि अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, तर त्या निमित्तानेही आज सर्व भाविक भक्तांनी आज रात्रंदिवस करून नामजप केलाय। तर आपण म्हणतो ना की एक तत्व नाम द्रढ धरी म्हणा हरिसी करून येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाची सद्गत जपे आधी, म्हणून देवाची जितका जप आपण करतो तर तितका चमत्कारही देव दाखवतो। म्हणूनच आज इतके लोक रात्रंदिवस सगळे म्हणजे जागरण म्हणजे नामजप चालू आहे आणि या नामजपामध्ये आज खंडेरायाची आणि महासाकांत खंडेरायाची आज प्राणप्रतिष्ठा साहेबाच्या आणि माझ्या हस्ते झाली। तर हा खूप मोठा खंडेरायाचाच आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद सदैव आमच्यावर राहावा हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतात, खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतात। येळकोट येळकोट जय येळकोट येळकोट जय येळकोट येळकोट जय